नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024च्या काळामध्ये तुम्ही बऱ्यापैकी ही गोष्ट ऐकली असेल की भारतीय जनता पार्टी जी आहे ही संविधान बदलण्याच्या तयारीमध्ये आहे. जर त्यांना मेजॉरिटी मिळाली म्हणजे 400पेक्षा जास्त सीट्स किंवा त्यापेक्षा त्याच्या दरम्यानचे सीट्स, तर तशा जर सीट्स मिळाल्या, तेवढ्या जर जागा त्यांना संसदेमध्ये मिळाल्या, पार्लिमेंटमध्ये मिळाल्या, तर ते संविधान बदलण्याच्या तयारीमध्ये आहेत. असं विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे भारतीय आपलं इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबत जी काही इंडिया अलायन्स होती, हे सगळ्यांचं एक आर्ग्युमेंट होतं की एवढी जर मेजॉरिटी मिळाली की हे संविधान जे आहे हे संविधान भारतीय जनता पक्ष बदलू शकतात. पण हे जे आर्ग्युमेंट होते याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट कुठेही दिसून आली नाही की संविधान बदलणं म्हणजे नेमकं काय, की संविधान बदल म्हणजे फक्त काही दुरुस्ती करणं, चेंजेस करणं, मोठे चेंजेस करणं, की संपूर्ण जो आहे ढाचा आहे तो बदलणं. ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला कुठेही मिळालेलं नाही. तर ह्याच गोष्टीवरती मी माझं थोडंसं माहिती ॲड करतो, इन्फॉर्मेशन ॲड करतो. तर आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं, आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि आता जर आपण बघितलं 2023मध्ये आपण नुकतेच 75वा स्वातंत्र्य दिन आपण 2023मध्ये साजरा केला. 22-23मध्ये आपण साजरा केला. आणि तर ह्या ज्या 75 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 100पेक्षा संविधान दुरुस्ती झालेले आहेत. म्हणजे संविधान आपल्याला 1950मध्ये आलं आणि 51 सालीच एक संविधान दुरुस्ती करण्यात आली, संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे अशा प्रकारे काळानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार, लोकांच्या भावनेनुसार संविधानामध्ये वेळोवेळी दुरुस्ती कराव्या लागतात, बदल कराव्या लागतात. आणि त्यामुळं संविधान दुरुस्ती करणं किंवा बदलणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. ही एक सहज म्हणजे भारतीय राजकारणामध्ये किंवा भारतीय सरकारी व्यवस्थेमध्ये, शासन व्यवस्थेमध्ये सहज होणारी ही प्रक्रिया आहे. सहज म्हणजे एक नॉर्मल आहे, ठीक आहे. म्हणजे संविधान बदलणं किंवा एखादी दुरुस्ती करणं ही सहजासहजी होत नाही. त्याच्यासाठी एक मेजॉरिटी आवश्यक असते. पार्लमेंटमध्ये लोकसभा, राज्यसभा या दोघींची एक स्पेशल मेजॉरिटी या ठिकाणी आवश्यक असते. परंतु ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. यामध्ये वावगं असं काही नाही. आणि त्यामुळं जर कोणी असं म्हणत असेल की एखादी पार्टी सत्तेमध्ये येऊन पूर्ण संविधान बदल, तर ते शक्य नाही आहे. कारण आपल्याकडं सुप्रीम कोर्ट आहे आणि ज्यावेळी जे स्ट्रक्चर आहे, संविधानाचं जे स्ट्रक्चर आहे, आपण त्याला आपल्या सुप्रीम कोर्टाने एक त्या स्ट्रक्चरला नाव दिलेलं आहे की बेसिक स्ट्रक्चर असं एक नाव दिलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन असं आपण त्याला म्हणतो. तर ज्यावेळी त्याला धक्का पोचतो तर त्यावेळी सुप्रीम कोर्ट पिक्चरमध्ये येतं आणि जो काही तो ॲक्ट असेल, मग तो सरकारने बनवलेला कायदा असेल किंवा संविधानातील बदल असेल, कुठल्याही स्वरूपामधला धक्का ज्यावेळी संविधानाला बसतो, म्हणजे लोकशाहीला जर धोका बसत असेल, म्हणजे आपण जर संविधानाचं जर स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चरमध्ये काय की लोकशाही एक महत्त्वाची पिलर आहे, एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याबरोबर संघराज्य पद्धत म्हणजे की राज्य सरकारांचं एक वेगळं अस्तित्व आणि केंद्र सरकारचं एक महत्त्वाचं एक वेगळं अस्तित्व. मग अशा प्रकारची जी वैशिष्ट्य आहे, अशा वैशिष्ट्यांना ज्यावेळी एखाद्या कायद्याने, एखाद्या संविधान दुरुस्तीने ज्यावेळी धोका पोचतो, तर अशावेळी सर्वोच्च न्यायालय हे त्या ठिकाणी धावून येतं आणि त्याची शहानिशा करून ते संविधानिक आहे की असंविधानिक आहे, लिगल आहे की इलिगल आहे, याची एक पडताळणी करत असताना त्याच्यावरती एक निर्णय देत असतं. तर मला वाटतं या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही की पूर्ण संविधान वगैरे बदलतील, असं काही होणार नाही. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.